आणि नालासोपाऱ्यामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत। इंधन पुरवठादारांनी संप पुकारल्यामुळे पेट्रोल डिझेलचाही मोठा तुटवडा जाणवतोय। पेट्रोल शिल्लक असलेल्या पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी सुद्धा दिसून येतेय। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पेट्रोलसाठी 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे त्या पंपांवर वाहन चालकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। विजय गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्याला सध्याचे अपडेट्स देत आहेत। विजय, सध्या काय परिस्थिती दिसते? निकिता, कालपासूनचा जो ट्रक चालकांचा संप आहे त्यामुळं जे अनेक पेट्रोल पंपावरचे जे टँकर येणारे आहेत हे टँकर अनेक ठिकाणी अडकलेले आहेत। त्यामुळं वसई विरारसह मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे या ठिकाणच्या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे। हीच परिस्थिती शहरामधले जे पेट्रोल पंप आहेत या पंपावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे ज्या पंपावरती पेट्रोल सध्या सुरू आहे त्या पेट्रोल पंपावरती बऱ्या प्रमाणामध्ये 1 ते 2 किलोमीटरच्या जे आहेत ह्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कारण पेट्रोल जर नाही मिळालं तर वाहनं कसे चालवायचे, त्यामुळं एकीकडे पेट्रोल भरा अशा अफवा सुद्धा उठत आहेत आणि त्यामुळं नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत केलेली आहे। वसईचा स्टेला पेट्रोल पंप असेल, नालासोपाऱ्याचा अचोळेचा पेट्रोल पंप असेल, असे 2 ते 3 पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी झालेली आहे। महामार्गावरल्या सुद्धा अनेक पंपावरती अशा प्रमाणे जिथं पेट्रोल मिळतंय तिथं ही गर्दी वाढलेली आहे। निकिता, हो, अगदी जाणून घेत राहू विजय आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद।